नमस्ते, माझं नाव धनंजय निकम आहे. जसं आपण बघितलं तर शेतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी आणि दुसरं म्हणजे माती. या दोन गोष्टीचा पीएच म्हणजे जर मेंटेन असेल तर उत्पन्न चांगलं वाटतं. डे बाय डे आपण निघालो विषमुक्त शेतीकडे, पण डे बाय डे आपण जे केमिकल फर्टिलायझर यूज करतो त्यामुळं डे बाय डे आपली शेती संपत चालली. आज आपण काही ऑर्गॅनिक प्रोडक्टचे डेमो बघणार आहोत. ते प्रोडक्ट एवढे जबरदस्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया, जे आपण शेताला पाणी देतो ते पाणी पीएच बॅलन्स होऊन जाते का. मग आज आपण बघू की हे तुमच्या शेतामधलं बोरचं पाणी आहे. हे आपण थोडंसं यातमध्ये घेऊया आणि ती शेताला जाते पाणी, त्याचा पहिला आपण चेक करूया पीएच. बरोबर आहे. जर पीएच बॅलन्स असेल तर निश्चितपणे खतं सगळी लागू होतात. हा वर्ल्ड वाईड पीएच इंडिकेटर आहे, पीएच लिक्विड आहे, पीएच सोल्युशन आहे. हे लॅबमध्ये पण चेक केलं जातं. तर यातमध्ये तुम्ही जर बघाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ड्रॉप्स आपण घेतलेत आणि आपण जर कलर वाईज जर चेक केलं, ह्या ठिकाणी सर अजून तुम्ही हे करा, व्हिडिओ एक्सपोज करा. तर या ठिकाणी जर बघितलं तर कलर वाईज जर चेक केलं तर जवळपास 8.5 9च्या आसपास पीएच आहे. तर खरं पाहिलं गेलं तर शेतीला जो पीएच आहे तो कितीचा पाहिजे सर? 6 6.5चा. मग मी तुम्हाला आज एक असा प्रोडक्ट दाखवणार आहे की तुमचं हे पाणी विदिन सेकंदात पीएच बॅलन्स कसं, आणि तो प्रोडक्ट म्हणजे आज धरतीवरला किंग. आणि खरंच हा पीएच बॅलन्स करतोय का आपण चेक करू आणि काय थेंब यातमध्ये आपण टाकूया आणि चेक करूया. विदिन सेकंदामध्ये ह्या प्रोडक्टनं त्याचा पीएच बॅलन्स केला आणि हा पीएच आणला 6 वर. सर 6 पीएच जर आपण पाणी दिलं तर शेती 100% सगळं लागू होणार आहे. येस सर. पहिली दुसरी गोष्ट काय की आज जे टाकतोय आपण बारी बारी खतं ते लागू होणार आहे. हा प्रोडक्ट आमचा पहिला पीएच बॅलन्स करतो. दुसरं, हा प्रोडक्ट बऱ्याच कामाला चालतो. जसं आपण बघतो हा स्टिकर पण आहे, हा खतरनाक ऍक्टिव्हेटर पण आहे, हा वेटर पण आहे, सगळ्यात जास्त थांबतो. आपण मार्केटमधून स्टिकर वेगळा आणतो, पीएच बॅलन्स वेगळा आणतो, ऍक्टिव्हेटर वेगळा आणतो, बाकी वेगळं वेगळं आणायची काही गरज नाही. हा प्रोडक्ट आहे तो 82 प्रकारचं काम करतो. आता दुसरा आपण याचा एक डेमो बघूया प्रामुख्यानं. तो म्हणजे बघूया की हा फवारणीला कसा काम करतो. आज आपण इथं पाहिलं गेलं तर हे आळूचं पान आहे. हे आळूच्या पानावरती जर आपण पाणी टाकायचा प्रयत्न केला तर हे आळूचं पान अजिबात पाणी धरत नाही. धरते का पाणी? तर आळूचं पान कुठलंही पाणी धरत नाही. पण तुम्ही ह्याच आळूच्या पानामधून हा आमचा प्रोडक्ट जर तुम्ही वापरला, म्हणजे हे पंपाला 15 लिटरच्या पंपाला जर तुम्ही 7 ml वापरला तर तो काय मॅजिक करतोय तुम्ही बघाल. हा आपण पाण्यामध्ये मिक्स केला आणि परत आपण ह्याच पाण्यामध्ये हे आळवाचं पान आपण भिजवतोय. तुम्ही जर बघाल हे आळवाचं पान पाण्यामध्ये पूर्ण जर भिजवलं तर हे किती खतरनाक स्टिक होते बघा तुम्ही. सर वास्तविक पाहता आळूचं पाणी धरत नाही. पण तुम्ही बघाल की जे तुम्ही खतं देताय, जी स्प्रेमध्ये खतं देताय ती लागू झाली पाहिजे. आणि हे बघा लागूमध्ये स्टिक पण झालं, हा स्प्रेड पण झाला पूर्ण. इतका खतरनाक स्प्रेड झाला तर ह्या आळूच्या पाण्याच्या ज्या नसा आहेत ना पूर्ण टर फुगल्या. याचा अर्थ जे पण तुम्ही टॉनिक देणार आहे, जो तुम्ही ग्रोथला स्प्रे देणार आहे तो तिथपर्यंत पोहोचायचं काम करतो. हा प्रोडक्ट खाली जर तुम्ही खतामध्ये पाण्यामधून जर सोड दिला तर खतामधलं खालचं गंधक सल्फर देखील आहे, त्याचे पण जे डिकळे आहेत त्याचं पण लिक्विडमध्ये रूपांतर करतं. म्हणजे पूर्ण खतं ऍक्टिव्हेट करतं. सूक्ष्म अन्नद्रव्य सगळी पाण्यामधली पाण्याबरोबर खालची मातीतली पण हे ऍक्टिव्हेट करतो. हा खतरनाक ऍक्टिव्हेटर आहे, स्प्रेडर आहे, स्टिकर आहे. इतर बरीच कामे हा प्रोडक्ट करतो. हा प्रोडक्ट जर तुम्ही ब्लॉकमधून ड्रीपमधून सोडला तर ब्लॉक देखील तो ड्रीपचं ओपन करतो. पंपाचा गाण्याचं पण थांबवतो. अशी 82 कामं करणारा प्रोडक्ट आहे. दुकानदार तुम्ही हे ते प्रोडक्ट करून 100 ml ला ऍक्टिव्हेटर, 100 ml ला स्प्रेडर, 100 रुपये स्टिकर देतो. पण हे तुम्ही 100 रुपये, 100 ते 125 रुपये ही सगळी 82 कामं तुम्ही करून द्याल. थँक्यू सो मच.